So I'm all set. I'm wearing this outfits. So इथे मस्त अलिबागमध्ये दमदार आमदार प्रीमियम लीग चालू आहे and I'm going over there. I'm being invited as a guest over there. तर आताच इथे अलिबागमध्ये पूर्ण टुर्नामेंट्स चालू आहेत, क्रिकेट टुर्नामेंट्स डे अँड मॅच. So it's been like since almost 1 month all the tournaments are going on. So last time I attended was PNP Chashak, whose first prize was 5 lakhs and then other prizes were also there along with the bikes and some other gifts. So in this premium league, first prize is 6 lakhs and going on 3 lakhs, 2 lakhs, 1 lakhs and other prizes are there like a bike and all. So I'm all set. I'm going there for the cricket tournament. So let's go. बघूया तिकडे काय मजा चालू आहे आणि आज फिनाले आहे. So today is the finale over there. Even my dad has got the invitation from Mahindra Sheth Darvi, so we are going there. Let's go. खतरनाक बनवला. I am here at the दमदार आमदार चषक. महेंद्र शेठ काकांच्या इथे आलो आहे. या एंट्रन्स. लेट्स गो आहे. त्यांच्यासाठी हा मागचा हा व्हिडिओ ज्यांनी बनवला आपला भारत देश ज्याप्रमाणे आपल्या संस्कृतीचे परंपरेचे पडसाद जगाच्या कानाकोपऱ्यात उमटवत आहे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या ह्या रायगडचे नाव फक्त देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला लाभलेल्या ऐतिहासिक परंपरेने, वारसाने तसेच आपल्या ह्या कोकण ज्या पायलट क्षेत्रामध्ये त्यांनी उंचीवर पोहोचवलं अशा आमच्या या ठिकाणी कृतज्ञता ताई उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जातो. मी जुलीताईंना विनंती करतोय कृतज्ञता हले यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जुलीताईंच्या शिवासे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी ही स्पर्धा उंचीवर पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने स्पर्धेची यशस्वीता, या स्पर्धेची चर्चा भविष्य काळामध्ये. Here's the grand entry of Member of Parliament Sunilji Tatkare and our beloved MLA Mahindra Sheth Darvi, and that too on our Kohli band. जय शिवाजी. मजा येते. रायगड विरुद्ध ठाणे हे बॅटल नेहमीच चांगलं रंगलंय. मजा येते ज्या वेळेला हा महासंग्राम तुमच्या भेटीला येत असतो. 32 धावा फलकावर लागल्या. पॉइंट आणि गलीच्या दरम्यान अंपायरचा सिग्नल लेग बाय एक्स्ट्रा बेल 60 धावा तर फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली धावसंख्या. सर्व तरुणांच्या गळ्यातील ताईत आदरणीय सन्माननीय अभिराज दादा यांचा वाटा साहेब खास करून आपल्याला बोलवत आहेत. इथे जरा लवकर यायचं. भाई भगवान आपको बहुत लंबी उम्र. आणि पहिल्या त्यांच्या पदार्पणामध्ये त्यांनी ज्या वेळेला इतक्या सर्वाधिक धावा केल्या
मला असं वाटतं तशाच वेळेचा सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि अलीकडच्या माध्यमातला महेंद्र धोनी. मी शेकडो मॅच बघितल्या, पण तो असला अंपायर मी कधी बघितला. असला अंपायर आणू कोण शकतो? त्याचं नाव एमडी उर्फ महेंद्र धोनी उर्फ अलिबाग मुरुड व्हायचा दमदार. बरं ते मध्ये षटकार मारला, चौकार मारला, नोबॉल झाला, कधी गाणी लागायची, गाणी आगरी कोळी गाणी. अशी गाणी ऐकल्याच्या नंतर ती रिधम जी असते ना, रिधम क्रिकेट खेळामध्ये जसं अनेक वेळेला असं आपण खेळत असतो, अनेक वेळेला गुडलेग बॉलवरचा टप्प्यावरचा चेंडू सुद्धा षटकार मारला जातो. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या नावाने अतिशय उत्तम गायकांनी गाणं म्हटलेली आहे. ते सहज म्हटलं की आग्र्या कोळ्यांना याच्यापेक्षा काही जमत नाही. अरे आग्र्या कोळ्यां काय गवळ्यांना पण जमत नाही. पण या प्रीमियर लीगच्या स्पर्धेने खरंच या वर्षीचा या जो सीझन आहे त्याच्यातल्या सर्वोत्तम स्पर्धा या जिल्ह्यातल्या जर का कुठल्या असतील तर ते ह्यात असं जर का म्हटलं याचा अर्थ मी कोणाला कमी लेखतो अशा नका वाटत. पण अनेक वेळेला स्वतःला असं वाटत असतं की आम्ही भरतो तेवढं चांगलं. Let me tell you that my dad is a great cricketer and a great cricket fan. He used to play till the age of 55. Now he's 58, and that too on season, not on tennis. He even used to organize tournaments. So Mahendra Shethavi was our chief guest at that moment, and also he used to get great cricket players from all over Mumbai or Maharashtra for the tournaments to be played in Alibag. एक हाथ से उन्होंने एक कैच लपका 10 रन 4 विकेट के नुकसान पर आरसी ग्रुप की पारी लड़खड़ाती हुई वैभव ने बोरी पार पकड़ गया. बिल्कुल सही, बहुत अच्छी एक बार फिर बात आपने बताई. काबिल पर एक गेंदबाज है, अनुभव के भंडार वैभव, और अपना फिटनेस एक बार फिर बता दिया.